जय श्रीराम. गेले 107 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा 108वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील दोन थोर संत ज्यांनी श्रीरामाच्या नामाचा जप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या जीवनाची महती लोकांना साध्या सोप्या भाषेत समजावली. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, ह्याच्यासाठीच त्यांनी हा 365 दिवसांसाठी असणारा प्रवचनाचं जे पुस्तक आहे, ते साध्या सोप्या भाषेत उदाहरणांसहित हे शेअर केलेलं आहे. आणि या आजच्या वाचनाचा 108वा जो दिवस आहे, त्याचं शीर्षक आहे, संत तू भगवंताचा आहेस, ही जाणीव तुझ्यात. तर आपल्याला सगळ्या लोकांनाच संत म्हणजे कोण हे जास्त माहीत नसताना कोणत्याही भगव्या वस्त्रधारी माणसाला आपण संत म्हणत असतो. पण आपण कोणतेही कृत्य करत असताना जे करता ते कृत्य आरंभलेलं आहे ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते, त्याचप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरता घेतले याची अखंड जाणीव असावी. हे आपण घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही, तर त्याच्यामागचा उद्देश आपल्याला हे समजलं पाहिजे. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचेच नाव अनुसंधान ठेवणे. म्हणजे भगवंताचं नामस्मरण भरपूर लोकं करतात, विथ वगैरे. पण ते करत असताना आपलं लक्ष भगवंताकडे आहे, की माझ्या स्वयंपाकघरात काय चाललेलं आहे, की माझी मुलं काय करतात, की अजून काही गोष्टी. हे आपण 100% जर त्या नामस्मरणामध्ये असलो, तर ते अनुसंधान आपण म्हणू शकतो. वास्तविक आपण भगवंताचेच आहोत. पण मी विषयांचा आहे असे भ्रमाने वाटू लागले. संत, तू विषयांचा नाहीस, भगवंताचा आहेस हे सांगतात. म्हणजे ही संतांची खरी कामं आहेत, की ते लोकांना नामस्मरणाचं महत्त्व सांगतात, देवाचं महत्त्व सांगतात आणि ते करत असताना प्रपंच करा, पण प्रपंच करत असताना त्याला विसरू नका. हेच त्यांनी साध्या-सोप्या भाषेत महाराजांनी सांगितलंय. हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरताच ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणे म्हणजे विषयाचा नाही भगवंताचे असे मनाला सांगणे आणि मनात अशी जाणीव उत्पन्न करणे आणि जाणीव टिकवण्यासाठी ना मनाला तेच सांगणे म्हणजे तेच सांगणे म्हणजेच तेच नाम सतत घेणे. आपण नामस्मरण का करतो? की देवाची पूजा का करतो? किंवा आपण बऱ्याच ठिकाणी कीर्तन प्रवचन जे जातो, त्याच्यामागचा उद्देश हाच असतो, की जेणेकरून आपल्याला स्वतः जाणीव व्हावी, की प्रपंच हा नश्वर आहे आणि ही जी आपली आध्यात्मिक प्रगती आहे, ही प्रपंच करत असतानाच करायची असते. चांगले कामं करायची, चांगले विचार ठेवायचे आणि वाईट गोष्टींपासून अलिप्त राहून मग त्या देवाचं नामस्मरण करायचं, हेच संत सांगतात. तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, पण राम तुम्हाला ओळखता कसं येणार? रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काढता आले पाहिजे. रामाला पक्के ओळखता आले पाहिजे. त्याकरता अंतःकरणाची पवित्रता पाहिजे, शुद्धभाव पाहिजे. सर्व काही साधने केली, पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. म्हणजे आपण फक्त मेकॅनिकली काही गोष्टी करण्यात काही अर्थ नसतो. आपल्याला त्या ठिकाणी प्रेम असणं महत्त्वाचं. जसं आई लहान बाळाला जे काही त्याचं काम करत असेल, म्हणजे त्याला दूध पाजणं म्हणा किंवा जेवायला भरवणं म्हणा, किंवा जे काही करत असेल, ती कामं सगळी करते. ते काम करत असते त्याचं त्याच्यावरची असणारं प्रेम हे जास्त महत्त्वाचं असतं. बाळाला सांभाळणारे, संगोपन करणारे अशी भरपूर लोकं पाळण्याघरात पण असतात. पण ते कदाचित त्या आईसारखं तेवढा भाव ठेवून तशा प्रकारच्या क्रिया करत नसाव्यात. मी असं नाही म्हणत करतच नसेल, पण अशी शक्यता जास्त असते. म्हणून भाव, त्याच्यामागची भावना ही महत्त्वाची. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल. हे सगळं करत असताना काय होईल, की अंतःकरणाची पवित्रता असली पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली, पण भाव नसेल तर ते व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल खरे, पण भाव ठेवून साधने केली म्हणजे ती प्राप्ती लवकर होते.
नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणं, म्हणजे आपलं सरेंडर करणे. आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे. म्हणजे आपण जे काही करतो, ते सर्व अर्पणच होते. म्हणजे मी जर देवाचा आहे, असं मी मानलं, तर मी जे काही करतो ते त्याच्या इच्छेने करतो. जे काही फळ मिळणार आहे, ते त्याच्या इच्छेने मिळणार आहे. माझ्या ह्याच्यामध्ये काही रूल नाही, अशा रीतीने आपण ते काम करायला पाहिजे. ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे हे जरुरी आहे. कल्याणाचा मार्ग कुणीही दाखवेल, पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याच्याकडे आहे. बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचं नाव तेवढं आहे. आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधानी राहणे ही देवाची पूर्ण कृपा आहे. म्हणजे देवाची कृपा म्हणजे काय, खूप मिळालेले आहे असं नाही. तर तुम्ही ज्या स्थितीत आहात, ज्या परिस्थितीत आहात, तुमची शारीरिक, आर्थिक, मानसिक, कौटुंबिक, प्रपंचिक जी काही स्थिती असेल, त्यामध्ये देखील आनंदी राहणं जर तुम्हाला जमत असेल, याचा अर्थ ते त्याची कृपा आहे. आणि त्याकरता फक्त एकच काम करायचं असतं, की चांगले विचार ठेवून, चांगल्या गोष्टी आचरणात आणून त्याचं नामस्मरण करणं. साधी सोपी गोष्ट. अग्नीचा उपयोग तो करून घेण्यावरती आहे. तसेच देवाचा उपयोग जसा आपण करावा तसा होतो. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याचे. मग परमेश्वरी ध्यान करूच नाही की काय? तर ध्यान हे सिद्धी मिळवण्याकरता करू नये. म्हणजे मला काहीतरी लोकं मोठे सिद्ध पुरुष म्हणतात, मी पाण्यावरती चालतो आणि मी हवेवरती काही तरंगत चालतो वगैरे. ह्या ज्या काही सिद्धी असतील, त्याच्याकरता कोणीही देवाचं नामस्मरण किंवा देवाची भक्ती करू नये. परमेश्वर प्राप्तीकरता निष्काम बुद्धीने ध्यान करावे. त्याची इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी मिळतील. आपण त्याच्यासाठी हे करतोय. नाम घेणं म्हणजे परमेश्वर, नाम म्हणजेच परमेश्वर, परमेश्वर म्हणजेच नाम. आपण त्याचं होऊन राहिलो, की सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो. साधू सिद्धींचा उपयोग कधीही करत नाही. ते परमात्मा स्वरूपात मिळून गेलेले असतात. सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवितात आणि त्याच्या इच्छेनेच किंवा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्र दिसतं. म्हणजे कोणतेही साधू संत, खरे साधू संत हे कधीही चमत्कार करत नाहीत. चमत्कार करून दाखवणं हे त्यांचं काम नाहीये. पण त्यांनी अशा प्रकारची चांगली कामं करून, नामस्मरण करून, सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळवल्याने त्यांच्या हातून ज्या काही गोष्टी घडतात, जे आपल्याला चमत्कार वाटतात, त्या नॅचरली होतात त्याच्या इच्छेने. शेवटचं वाक्य, साधूंजवळ कधीही व्यावहारिक गोष्टी मागू नयेत. त्या प्रारब्धावर सोपाव्यात. आपण गुरूंकडे, साधूंकडे, साधू-संतांकडे जे जातो, ते मला घर मिळावं, जागा मिळावी, पैसे मिळावे, हिरे मिळावे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण जायचं नसतं. आपण त्या गोष्टी आपल्या प्रारब्धावर ठेवाव्या. म्हणजे कर्म करण्यावरतून आणि ती त्याच्यावरती इच्छा सोडून द्यावी. आपण त्यांच्याकडे काय मागावं, की माझ्याकडून चांगली उपासना कशी घडेल? माझ्याकडून निर्विघ्नपणे उपासना कशी घडेल? सतत नामस्मरण कसं होईल? माझ्या मनात चांगले विचार कसे येतील? माझ्याकडून सत्कर्म कशी घडतील? ह्याच्याकरताच आपण साधू संतांची पूजा अर्चा करायची असते. त्यांच्या सानिध्यात राहायचं असतं आणि त्यांच्याकडून देखील तेच मागायचं असतं. म्हणजे संत हे भगवंताचंच आहेस, हे आपल्याला जाणीव करून देतात. आपण सर्वच जण भगवंताचे अंश आहेत, हे आपण कधीही विसरता कामा नये. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, श्रीराम. धन्यवाद. हे 108व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन केलं. त्याचं श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा, आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचंद्र इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.